आज खरं म्हणजे मोठ्या संख्येने आमच्या लाडली बहीण आहे त्या उतरल्यात। तुम्ही बघून घ्या, इतक्या लाडली बहिणी आल्यात काय आपण त्यांना मोजू शकत नाही, एवढे आलेले आहेत। आणि बंधू पण सर्व आलेत, आमच्या बंधू पण भरपूर प्रमाणात आहेत आणि जास्त करून तरुण आहे। तरुण ह्यासाठी आहे की एवढ्या 10 वर्षात जे आमचे दुसरे उमेदवार आहेत, म्हणजे खास करके या सुभाषनगरचे प्रकाश फातेपेकर आणि एकाही तरुणाला कामाला लावलं नाही, म्हणून सर्व तरुण हे आमच्याकडे सर्व आलेले आहेत मोठ्या प्रमाणात। तुम्ही बघून घ्या, तुमच्या चॅनलनी बघून घ्या, कारण का एकाही आपल्या तरुणाला त्यांनी कामाला लावलं नाही, म्हणून सर्व तरुण नाराज झालेले आहेत आणि ते मोठ्या संख्येने माझ्या या आपल्या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। एकनाथ शिंदे येणार आहेत आपल्या या रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचंही आम्ही स्वागत करतो। आता या रॅलीमध्ये सांगायचं काय हेच नाही, रॅलीमधले माणसं बघून लोकांना माहीत आहे की यावेळी आता कोणाचा नंबर लागणार आहे। 10 वर्ष काय काम झालेले नाही, विकास काय झालेला नाही, लोकांना सर्वांना माहीत आहे। आणि आता लोकांनी निश्चित म्हणजे विचारच केलेला आहे की आता आम्हाला हा आमदार नको आहे, कारण लोकांच्या काही समस्या भरपूर आहेत। हे लोक फक्त निवडणुका आले की नुसतं फिरतात, हे करतात। लोकांनी बघितलं आता कोणाचे कामं झाले नाहीत, त्याच्यासाठी तुकाराम काते साहेबांच्या पाठी सगळी जनता आता त्यांच्या पाठीशी आहे। आणि बघतात तर आहेत लोकांना, या लोकांना भीत्या भरलेल्या आहेत आता, कारण की काते साहेबांचं काम एवढं जोरात चालू आहे की कोण काय करतं आहे काय नाही करत आहे हे त्यांना प्रत्येकाला माहीत आहे की ह्या लोकांची सीट लागणार नाही, कारण जनता आता सगळी समजदार झालेली आहे, काय कामं झालेले आहेत काय नाही। सगळे चेंबूर विभागामध्ये बघतायत त्यांनी काय काम केलं आणि काय नाही, आणि काते साहेबांचं काय काम आहे हे पुऱ्या जनतेला माहीत आहे। तिचे उमेदवार आमचे लोकप्रिय काते साहेब आज आमच्या विभागातून उभे राहिलेले आहेत आणि आज त्यांचा विजय हा नक्कीच आहे। आज आमच्या लाडक्या बहिणी आज इथं हजर झालेल्या आहेत आणि आमच्या ह्या प्रचार फेरीमध्ये आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब देखील आज या रॅलीमध्ये सामील होणार आहेत। आणि हे आज आमच्या लाडक्या बहिणीची संख्या बघाल तर खरोखर मला आनंद वाटतोय। या योजनेचा लाभ भेटलेला आहे आणि आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्री सरकार होऊन गेले, पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने हे असं आम्हाला लाभ भेटलेला नाही आहे आणि या सरकारने आम्हाला चांगल्या प्रकारे बहिणींना लाभ दिलेला आहे। लाडकी बहीण असू दे, आणखीन भरपूर बचत गटाच्या माध्यमातून देखील आम्हाला महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनुदान मिळालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे लाभ मिळाला असून सरकारने आमच्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। तसेच काते साहेब देखील आमच्या गोरगरिबांच्यासाठी चांगल्या प्रकारे चांगलं काम करत आहे, म्हणून विजय हा आमचा नक्कीच असणार आहे। तुकाराम काते जी जो एक वरिष्ठ और पुराने नेता है, जिनको चेंबर की प्रॉब्लम्स, उनको ग्राउंड लेवल में क्या प्रॉब्लम्स है क्या नहीं उनको सब पता है, और जो शिंदे साहब फडणवीस जी के नेतृत्व में जो डेवलपमेंट हुआ है महाराष्ट्र में और मुंबई में वो सभी को पता ही है। तो मैं सभी से रिक्वेस्ट करूंगा कि वापस आप महायुति की सरकार को चुन के लेके आइए। मैं कांतिभाई नागड़ा बीजेपी व्यापारी सेल का अध्यक्ष बोलता हूं। जो यहाँ पे हमको महायुति के उम्मीदवार के रूप में तुकाराम काते जी मिले हैं शिवसेना की निशानी पे, तो मैं सबको बताना चाहता हूं कि अपनी निशानी जो है, अपनी युति की निशानी बीजेपी शिवसेना की युति में अपना धनुष्यबाण को वोट देना है। कहाँ मतलब कि पब्लिक को थोड़ा इसका नॉलेज होना चाहिए। और मेन कि जो इनके जो 2.5 साल के अंदर जो महाराष्ट्र में विकास हुआ, मुंबई का विकास हुआ, और विकास को पूरा करने के लिए उनकी खास ज़रूरत है। तो वापस विकास रुक जाएगा, वापस ये प्रॉब्लम हो जाएगा। तो आप लोग ये इसके लिए इनको वापस लेके आना है। और चेंबूर की प्रजा के लिए चेंबूर के भी सवाल बहुत खड़े हुए हैं। सब चेंबूर के जो आगे के काम हैं वो हुए नहीं हैं, सब आधे काम हैं और काम रुका हुआ है। तो अभी हमकी इच्छा यही है तुकाराम काते को अपन मतलब भारी वोटों से जिता के लाना है, और यही हमारी कोशिश रहेगी। हम लेके आएंगे और जीतेंगे, जरूर जीतेंगे। पार्टीचा मी वार्ड अध्यक्ष 152 आहे आणि तुकाराम काते आमचे उमेदवार आहेत महायुतीचे, आणि खरंच ते चांगलं काम करतात आणि बहुमताने सगळ्यापेक्षा एकदम निवडून येणार। आम्हाला पूर्ण ताकदीनं आम्ही जोर लावतोय रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं, आणि पूर्ण आम्ही घरोघरी फिरून
तुकाराम काते साहेबांचा प्रचार करतो आणि बहुमताने निवडून येणार आम्हाला गॅरंटी आणि 100% येणार ही गॅरंटी आम्हाला. नाही, रिपब्लिकन पक्षाचे नेते आठवले साहेब यांनी महायुतीबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला त्या अनुषंगाने आम्ही तुकाराम कातेंच्या बरोबर आहोत. रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते म्हणजे आमच्या ज्या तालुक्यामधले जेवढे असतील सर्व कार्यकर्ते आम्ही तुकाराम कातेंच्या बरोबर आहोत. कारण तुकाराम काते ही एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी ज्यावेळेला मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवली ते आमदार झाले तर तिथल्या स्थानिक लोकांचे जे प्रश्न होते ते स्वतः हिरिरीने भाग घेऊन त्यांनी ते प्रश्न सोडवले. ज्या डोंगरावरती पाण्याचा प्रश्न होता तिथं टाकी बांधून लोकांना 24 तास पाणी दिलं. त्याच पद्धतीने आमच्या या चेंबूरमध्ये पण ज्या डोंगराळ भाग आहे किंवा ज्या अनेक समस्या आहेत तो माणूस निवडून आल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने काम करेल. कारण गेल्या 10 वर्षामध्ये जो आमच्याकडे आमदार होता त्या आमदाराने काहीच केलं नाही. साध्या गल्लीतले गटार नाल्या वगैरे असं काही बनवलं नाही. त्यामुळं त्याला धडा शिकवण्यासाठी तुकाराम कातेंना आम्ही 100% नाही 1000% त्यांना निवडून आणणारच. नमस्कार. आज ही तुकाराम काते साहेबांची रॅली है. इलेक्शनचा माहौल एकदम धमकला है आणि खूप जोरात काम चालू है. और मैं हिंदी में बोलना चाहूँगा कि सबसे पहले ये हमारे उम्मीदवार स्थानिक है तो हक बनता है इलेक्शन में जीतने का. और तुकाराम काते साहब का काम खुद ही बोलता है कि आमदार हो तो तुकाराम काते जैसा हो. और उनके हर काम की शायद सारे एरिया में वो वंचित है सबके बीच में. और आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब आ रहे हैं रैली के अंदर. इस रैली में और जोश बढ़ेगा और ये सीट पक्की निकलेगी तुकाराम काते साहब की. वॉर्ड क्रमांक 152ची आता हनुमान मंदिरपासून तर सुभाषनगर आणि चेंबूर स्टेशनपर्यंत ही रॅली आहे. आणि रॅलीमध्ये तुम्ही पाहताल की कशा प्रकारे प्रतिसाद आलेला आहे. महिला पण तेवढ्याच आलेल्या आहे, पुरुष पण तेवढेच आलेले आहे. ह्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आहेत. एकनाथजी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि त्यांनी जी लाडकी बहीण योजना केलेली आहे आणि ह्या सर्व लाडक्या बहिणी हे काते साहेबांचा आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की माझ्या 152 वॉर्डमध्ये जसं राहुल शेवाळेंना मी लीड दिलेला आहे त्याचप्रमाणे 152 वॉर्डमध्ये काते साहेबांना सुद्धा आम्ही लीड देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले आहे आणि जोमाने काम करत आहेत. आमचा प्रचार चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काते साहेब प्रचंड बहुमताने विजयी होतील. आज या ठिकाणी शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री तुकाराम कातेजी यांच्या प्रचार फेरी सुभाषनगर हनुमान मंदिर येथून सुरू होत आहे. आणि आजच्या रॅलीचं वैशिष्ट्य आहे, प्रचार फेरीचं हे वैशिष्ट्य आहे की शिवसेनेचे खासदार लोकसभेचे गटनेते श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब या आमच्या रॅलीला उपस्थित राहणार आहेत आणि रॅलीच्या शेवटी ते उपस्थितांना आणि सर्व नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे साहजिकच आहे शिवसेनेच्याच त्याचप्रमाणे महायुतीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. सर्व महिला आघाडी मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रीकांतदादांना भेटण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक भव्य दिव्य रॅली आणि रोड शो आपल्याला या काही वेळामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. आज ये भव्य रैली है और तुकाराम काते साहब की रैली है. तो डेफिनेटली स्थानिक उम्मीदवार है हमारे और जीत देखने आज के माहौल को देख के तो जीत निश्चय है. आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब भी आ रहे हैं और मौजूद विभाग प्रमुख अविनाश जी भी है, साथ में राठौड़ साहब है साथ में. और इस रैली में जो आज तादाद दिख रही है ये आज मेरे ख्याल से घोषित करती है कि ये सीट पक्की निकलती है और धनुष्यबाण जीत के आएगा. और साहब का काम भी है और उस काम की पहचान अपनी खुद एक पैगाम देती है कि ये जीत निश्चित है. आजची ही रॅली जशी आपण बघतोय अशीच 23 तारखेला विजय उत्सवची रॅली माननीय तुकाराम काते साहेबांची निघणार आहे. कारण का ही जी लोक आहेत ही सर्व चेंबूरवासी आहेत आणि मागच्या 10 वर्षापासून ह्या चेंबूरमध्ये एकही विकासाचं काम झालेलं नाही. त्याच्यामुळे लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत आणि आता यंदा लोकांना बदल हवा आहे. त्या बदलसाठी लोक उत्स्फूर्तपणे इथे तुकाराम काते साहेबांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि यंदा बदल होणार हे 100% निश्चित. हा गेले मी आता 30 वर्ष गाठल्यामध्ये राहतो. खारदेव नगर गाठला. विकास कामं रखडलेले आहेत. काते साहेबांनी SRA प्रकल्प चालू केला पण 10 वर्ष बंद पडला आणि तो तसाच राहिलेला आहे आणि माणसं समस्येला कंटाळलेले आहेत.
पाणी गटर तुंबते, SRचे प्रश्न आहेत आणि घराचं स्वप्न आहे हे माणसाचं अधूर राहिलेलं आहे. हे स्वप्न फक्त कातेसाहेबच करू शकतात. SRA चालू कातेसाहेबांना आम्ही भरघोस मताने निवडून देणार आणि SRAचेच काम चालू होतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा. चेंबूर विधानसभा क्रमांक 173मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार तुकाराम कातेसाहेब हेच प्रचंड बहुमताने इथून विजय होणार आहेत. कारण हा 173 विधानसभा आहे ना, हा शिवसेनेचा एकदम बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला आम्ही कायमस्वरूपी शिवसेनेच्या ताब्यातच ठेवणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार तुकाराम काते यांचाच विजय अगदी पक्का आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.